फ्लॅग नाही ना मारत आहे? क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा व अंतिम पुकार जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ। दोन्ही संघांनी आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार ठेवायचे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपताच क्षणी आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करायचे। अरे हे बघ ना टेबल यंत्री दिलं बघ। बस लिंक वरती जा। क्रीडांगण क्रमांक 1 वरती संपलेला सामना स्वामी समर्थ क्रीडा मंडळ महिला संघ भाईकाळा विपक्ष महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब चिंचपोकळी। या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये स्वामी समर्थ क्रीडा महिला संघ हा विजयी ठरला। विजय संघाचा हार्दिक अभिनंदन। आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब आपला आम्ही कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन त्याचबरोबर दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत यांच्या माध्यमातून महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब आपला आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि जाहीर आभार मानतो की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे मुलांचं सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपला जाहीर आभार मानतोय। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब चिंचपोकळी। थँक्यू। शताब्दी महिला संघ विरुद्ध जिजामाता महिला संघ आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरील सामना संपलेला आहे। आपण क्रीडांगण क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। हा चेअर दे ना इथे हलतंय डिस्को डान्स। विराज चेअर दे ना चेअर फक्त बाजू। क्रीडांगण क्रमांक 1 वरील सामनाधिकारी सरपंच रुपेश कदम, पंच नंदा बांधल, पंच गोपीनाथ कविलकर, गुणलेखक संतोष गाडी, बजर प्रकाश रेडेकर, तिसरी चढाई संतोष तानावळे। थर्ड रेड होती। नंबर 6
त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान करतोय. मी विनंती करतो सन्माननीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौभाग्यवती वैशाली सावंत मॅडम आपला सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती हिंदुस्थानाचा अभिमानाचा ज्यांना पहिला कबड्डी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मी सन्माननीय श्री सदानंद शेट्टी सर आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांच्या संघाला पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. सन्माननीय प्रमुख पाहुण्या आणि महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लबच्या कोच सौभाग्यवती वैशाली सावंत मॅडम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांचा सन्मान केला जातोय. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा आम्हाला पाहायला मिळाला. संघाचं आणि आपलं सर्वांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी धन्यवाद. शताब्दी क्रीडा मंडळ जिजामाता महिला संघ आपल्या विरुद्ध संघ क्रीडांगणात उपस्थित आहे याची नोंद घ्यायची आहे. फर्स्ट टाइम आउट गोलपा देवी दादा बोलत नाही बोला मला आत्ता बोला दादा मला आत्ता बोलणार दादा कुठे गेला तिथे त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आंतर सहकारी बँक आणि महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटात ही स्पर्धा खेळवली जाते आणि आमच्या शमी जिमखान्यामध्ये कबड्डीच्या पंढरीमध्ये सन्माननीय प्रमुख पाहुणे एकनाथजी सनस सर मुंबई पोलीस प्रशिक्षक यांचं इथं आम्ही स्वागत करतो. विनंती करतो एकनाथजी सनस सर आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं स्वागत करण्यात येत आहे. मी विनंती करतोय प्रवीणजी शिंदे सर आपण त्यांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे आणि त्यांना आपण स्थानापन्न करायचं. आपण त्यांचं स्वागत करूया कबड्डी स्पर्धेनिमित्त. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे देसाई सर यांचा देखील आगमन झालं. सर आपल्या देखील स्वागत असेल. कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 या भव्य कबड्डी स्पर्धेनिमित्त आपण दाखल झाला त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण विशेष एक सन्मान करतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय प्रमुख पाहुणे मुंबई पोलीस प्रशिक्षक सन्माननीय श्री एकनाथजी सनस सर आपलं स्वागत करण्यात येतं. विनंती करतो गुरुवाणी मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री सुनीलजी शेट्टी सर आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. हॅलो. क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार जावळी सहकारी बँक विरुद्ध महानगर कोऑपरेटिव्ह बँक. क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार.
क्रमांक 2 साठी दुसरा पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध ओम ज्ञानदीप मंडळ महिला संघ। मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येतोय। सन्माननीय श्री मुंबई पोलीस प्रशिक्षक सन्माननीय श्री एकनाथजी सनस्तर यांचे ते सन्मान करण्यात येतोय। गुड मॉर्निंग मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील शिंदे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय। त्यानंतर पुन्हा मी विनंती करतो सर आपल्याला की आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री देसाई सर यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करायचं। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या स्वागतासाठी आले त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करायचं। थँक्यू। त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मान्यतेने आंतर सहकारी बँक महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटाची स्पर्धा खेळली जाते आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे दीनानाथजी नांदी सर यांचं देखील आगमन झालंय। मी प्रवीण शिंदे सर आपल्याला विनंती करतो त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। सन्माननीय प्रमुख पाहुणे दीनानाथ धामजी सर आपलं स्वागत केलं जाते। या स्पर्धेनिमित्त आपण कबड्डीच्या पंढरी शमी जिमखान्यात आपण आलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय। माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या या श्री स्वामी समर्थ कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि आमच्या सर्वांचे लाडके प्रवीण शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत आणि आपला सन्मान केला जातो। थँक्यू व्हेरी मच सर आपण या स्पर्धेनिमित्त आलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत। त्यानंतर मी प्रवीण सर आपल्यालाच विनंती करतोय की आपण देसाई सरांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। त्यानंतर विशेष सन्मान अजून एक आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सन्माननीय प्रमुख पाहुणे देसाई सर आपलं देखील स्वागत केलं जातंय। मी विनंती करीन सन्माननीय आमचे प्रवीणजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत केलं जात आहे। दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 कबड्डीची पंढरी शमी जिमखान्यामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते। सलग 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्याचे काम टी फोकस यांच्या माध्यमातून केलं जाते। टी फोकसचे सर्व आमच्या मराठी उद्योजक देण्याचे गाडी लोकर सर पुन्हा एकदा आपला आम्ही जाहीर आभार मानतोय आणि मी देखील इथेच थांबतो। थँक्यू व्हेरी मच।
त्याचबरोबर आमच्या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय प्रमुख पाहुण्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार कबड्डी खेळामध्ये ज्यांना प्राप्त झाला महिला गटात मी विनंती करतो पूजा मॅडम पूजा यादव आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर विनंती करतोय मी विनंती करतोय सन्माननीय आमच्या सर्वांच्या परिचयाचे विक्रमजी भिलारे सर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करतोय. त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय श्री सुनीलजी साळवी साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर नरेंद्रजी सावंत साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रमुख पाहुण्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित कबड्डी या खेळामध्ये महिला गटात पूजा यादव मॅडम या देखील इथे उपस्थित झाले त्यांचा आपण सन्मान करतोय. कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धमान दिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज काळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज काळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत दिनांक सन 2024 आणि 25 मध्ये ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अशा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव या देखील उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करतो. त्यानंतर आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय. 2024 आणि 2025 मध्ये ज्यांना कबड्डी या खेळामध्ये महिला गटात ज्यांना छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव स्थानिक संघ शिवशक्ती महिला कबड्डी संघ यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री माफ करा चेअरमन सन्माननीय श्री विक्रमजी भिलारे सर आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. राष्ट्रीय कबड्डी महिला खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित त्यांचं आपण स्वागत करतोय. दत्तात्रय महाराज काळंबे चषक 2025 स्पर्धेनिमित्त आपण दाखल झाला त्याबद्दल राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव मॅडम शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित 2024 आणि 25 मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा अभिमानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या पूजा यादव मॅडम इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद मॅडम. आणि आपल्याला 2024 आणि 25 शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल आपला कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन त्याचबरोबर दत्तात्रय महाराज काळंबे चषक 2025 या स्पर्धेनिमित्त आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू व्हेरी मच पूजा मॅडम. थँक्यू. हॅलो. क्रीडांगण क्रमांक 1 साठी पहिला पुकार भारत माता स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ क्रीडा मंडळ महिला संघ. दोन्ही संघांनी आपल्याला पहिला पुकार दिला आहे याची नोंद घ्यायची आहे. क्या बोलता है
सांग तू सांग ना मी तर दूध सांगतो. दोन्ही संघांना विनंती आहे सामनाधिकाऱ्यांशी भांडण करू नका.
हॅलो फिजिओ क्रीडांगण क्रमांक 3 फिजिओ हॅलो क्रीडांगण क्रमांक 3 साठी तिसरा व अंतिम पुकार महानगर कोऑपरेटिव्ह बँक विरुद्ध नमक जावळी सहकारी कोऑपरेटिव्ह बँक दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 चा दावा घ्यायचा. क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामनाधिकारी सरपंच उदय कांबळी, पंच संतोष गाडी, पंच नितीन पवार, गुणलेखक महेश गाडी, तिसरी चढाई व बजर अशोक घेवडे. क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा व अंतिम पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध ओळंपिक मंडळ महिला संघ. क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा व अंतिम पुकार. किती मिनिटं किती रे?
क्रीडांगण क्रमांक 3 साठी तिसरा व अंतिम पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध ओम नंदी मंडळ. क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा व अंतिम पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध प्रभादेवी विरुद्ध ओम नंदी मंडळ महिला संघ प्रभादेवी. थँक्यू सर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मी विनंती करेन, महिला गटाचे सामने चालू होणार आहेत, चालू झाले. आणि क्रीडांगण क्रमांक 2 साठी मी विनंती करेन 2024 आणि 25 शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला महिला कबड्डी गटात, त्याचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुमारी पूजा यादव, त्याचबरोबर सन्माननीय प्रमुख पाहुणे दीनानाथजी धानजी सर, आपल्याला विनंती करेन की क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण महिला गटात